आज सकाळी दुर्दैवानं राजस्थान राज्यातल्या झालावाड जिल्ह्यामध्ये एक सरकारी शाळा कोसळली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 17 विद्यार्थी जवळजवळ त्या ठिकाणी जखमी अवस्थेत आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी इलाज देखील चालू आहे. परंतु अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी येऊ नये आणि आता सध्या पाऊस देखील फार मुसळधार अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारा चालू आहे. आणि आज तातडीनं आपण बैठक घेतली. या बैठकीकरता शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देखील उपस्थित होते, आयुक्त उपस्थित होते, संचालक होते आणि राज्यातल्या सगळे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत आपण बैठक घेतली आणि सर्व उपाययोजना म्हणजे ज्या ज्या शाळा कमजोर असतील किंवा काही मोडकळीस आल्या असतील त्या सर्व इमारतींचं ऑडिट करण्याकरता त्या ठिकाणी लावलं आणि प्रायोरिटीमध्ये साधारणतः ह्या शाळांचं बांधकाम करण्याकरता आपण जिल्हा नियोजन समितीमधून निधी देत असतो. तर त्या ठिकाणी प्रायोरिटी ठरवून ज्या शाळेची इमारत धोकादायक आहे त्याचं ऑडिट करून पहिले त्या शाळांना निधी द्यावा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की सामनामध्ये आज एक लेख लिहिण्यात आला, अग्रलेख लिहिण्यात आला. त्यामध्ये असं म्हटलं की 8 मंत्र्यांचा राजीनामा जो आहे तो लवकरात लवकर होईल. हिटलिस्टवर हे 8 मंत्री महायुती सरकारमधले आहेत आणि त्यांनी असे म्हटले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अध्यक्षपद काढून सुधीर मुनगंटीवार यांना त्या पदी दिलं जाईल असंही सामनामध्ये म्हटलं. सामनामध्ये नेमका काय लेख आला, कारण मी काही सामना वाचत नाही तर मला त्याची तेवढी माहिती नाही. परंतु जे काही निर्णय असतात ते वरचे लोक घेत असतात आणि सध्या आता असं बदल होईल असं काही वाटतं. ते निर्णय सर्वस्वी वरच्या नेतृत्वाचा निर्णय आहे. सर, राज्यात मराठीचा मुद्दा सुरू असताना आता संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, दुसरीकडे हिंदी चित्रपटांना थिएटर मिळते असं त्यांनी आज ट्विट केलं. नाही, आपण बघितलं की मराठीत देखील अनेक चांगले चित्रपट त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आले. प्रेक्षकांनी देखील प्रचंड दाद आपल्या मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्व ठिकाणी चित्रपटगृह त्या ठिकाणी उपलब्ध होतात. जर का स्पेसिफिक अशी कुठली अडचण असेल तर संबंधित लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. धाराशिवमध्ये एक नाबालिग HIV मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी दखल घेतलेली आहे. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र अनेक नागरिक या संदर्भामध्ये तीव्र भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात. कठोर शिक्षा व्हावी यासाठी बोलतात. या संदर्भात काय सांगा? नाही, अशा पद्धतीची विकृत मानसिकता असलेली काही लोक समाजामध्ये असतात. त्याच्यावर निश्चितच निंदनीय घटना असून कारवाई शासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येईल. सर, दुसरा एक प्रश्न असा की जलजीवन अंतर्गत जे कामं आहेत त्याची कामं दिली गेली परंतु त्याचा निधी मिळाला नाही. एका ठेकेदाराने काल मृत्यू सुद्धा केला आपल्याला पाहायला मिळाला. सदाभाऊ खोत असं आता म्हणतात आपल्याच पक्षाशी निगडीत आहे, म्हणतात की गुलाबराव पाटलांचा राजीनामा जो आहे तो घेतला पाहिजे कारण स्थानिक पातळीवरती मोठा रोष आहे. जलजीवनचे पैसे अनेक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ग्रामीण भागात मिळालेले नाही. नाही, जलजीवन मिशनच्या माध्यमातून केंद्र सरकारची ही योजना होती आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरी पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि मोठ्या प्रमाणावर कामं आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात आली. त्या ठिकाणी निधी देखील उपलब्ध होता, बरीचशी देयकं देण्यात आली, परंतु अजून काही देयकं वाढीव कामं झाल्यामुळे बाकी आहेत. लवकरात लवकर तरतूदून उर्वरित रक्कम देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. आत्ता नुकताच झालेल्या अधिवेशनामध्ये देखील काही निधी त्याच्याकरता तरतूद करण्यात आलेली आहे आणि उर्वरित निधी पुढच्या अधिवेशनामध्ये तरतूद करून देण्यात येईल. अभिनेत्री केतकी चितळे जी आहेत नेहमीच वादग्रस्त विधान करत असते. आता पुन्हा एकदा ती म्हटली की मराठीत न बोलल्यानं काय भाषेला भोकं पडतात का? नाही, मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्या मराठी आपल्या मातृभाषेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे. अशी जी वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्रींकडून येत आहेत तर यावरती काही लगाम लागला पाहिजे का? अशा सूचना देण्यात येईल. असं समाजातलं वातावरण बिघडेल, प्रक्षोभकपणा येईल असं कुठलंही कोणी स्टेटमेंट न केलेलं कधी चांगलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.